चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्यासाठी एक आनंदाची बातमी आहे। जो कालच्या मंगळवारी दर मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाची जी बैठक पार पडत असते आणि ही बैठक पार पडल्याच्या नंतर आपल्याला कुठला तरी नवीन बदल झाल्याचा, कुठल्या तरी त्या ठिकाणी भरतीना कुठल्या तरी पदांना मान्यता दिलेली ही एक बातमी आनंदाची आहे। मग बातमी काय आलेली आहे पहा, तर न्याय विभाग जो आहे या न्याय विभागामध्ये टंकलेखनाच्या म्हणजे लिपिक पदासाठी 5223 पदाची नव्याने निर्मिती करण्यात आलेली आहे। या पदांची नव्याने भरती होणार आहे। जुने जे पद रिक्त असतील ते तर भरलेच जातील, परंतु ह्या 5223 हे काय आहेत, नवीन पदांची निर्मिती करण्यात आलेली आहे। पदांची नवीन निर्मिती करत असताना पहा त्याच्यामध्ये 2863 नियमित पदे निर्माण करण्यात आली असून यापूर्वी मग हे कशाचे 2863, तर हे आहेत अधिकाऱ्यांची पद। कशाची आहेत, अधिकाऱ्यांची पद आहेत। मग लिपिक टंकलेखक यांची काही दिवसात जाहिरात येऊ शकते। याही अगोदर जी भरती झाली होती त्याही भरती प्रक्रिया पार पडल्याच्या नंतरच काही दिवसामध्ये ही अपडेट आली होती की नव्यानं मोठी मेगा भरती त्या ठिकाणी कोर्टामध्ये होणार आहे। मात्र आतापर्यंत त्या भरतीला मान्यता मिळालेली नव्हती। मान्यता मिळणेच म्हणजेच त्या पदासाठी फंड तयार करणे, त्या पदासाठी ज्या ज्या तरतुदी आहेत त्याची पूर्ण मंत्रिमंडळाने त्या ठिकाणी मान्यता दिलेली आहे। येणाऱ्या काही दिवसामध्ये मग आता ते कधी मिटन ते सांगतात नाही, मात्र मंत्रिमंडळाने मान्यता दिली का गांजर हे चॉकलेट हे तो येणारा काळच आपल्याला त्या ठिकाणी सांगेल। पण महत्त्वाचं आहे, मग या पदासाठी आपल्याला जर तयारी करायची असेल तर पात्रता काय लागणार आहे, परीक्षेची पद्धत कोणती असणार आहे। या अगोदर परीक्षा कोण घेतली होती, तर या अगोदर परीक्षा घेत होतं कोर्ट। मात्र नव्यानं जे आता TCS आणि IBPS या दोन कंपन्या आल्या, ह्या दोन्ही कंपन्यांना यावेळेस लिपिक आणि हमाल या दोन पदांसाठी जी भरती प्रक्रिया पार पडली ती TCS या कंपनीने घेतली होती। येणाऱ्याही काळामध्ये सर्व सरळ सेवा TCS घेत असताना TCSच घेण्याची शक्यता आहे। परंतु ह्या पदाला जर आपल्याला न्यायालयामध्ये लिपिक व्हायचं असेल तर पात्रता काय लागते लक्षात घ्या। मग याला पात्रता काय लागते, कोणत्याही शाखेतील काय लागते, पदवी। तुझ्याकडे ग्रॅज्युएशन असावं, मग ते ग्रॅज्युएशन मुक्त विद्यापीठाचं असावं किंवा रेग्युलर कुठल्याही विद्यापीठाचं जरी असेल तरीही चालन। मात्र आपल्याकडे काय असावी, पदवी असावी, म्हणजे आपलं ग्रॅज्युएशन झालेलं असावं। त्याच्यानंतर लक्षात घ्यायचंय, इंग्रजी टंकलेखन 40 आणि मराठी टंकलेखन 30 आणि MSCIT अनिवार्य आहे। म्हणजेच काय काय पाहिजे लक्षात घ्या, जर आपल्याला इंग्रजी प्रति मिनिट त्या ठिकाणी जर तुम्हाला 40 शब्द प्रति शब्द जर त्या ठिकाणी करायचे असतील, म्हणजेच तुम्हाला त्या ठिकाणी इंग्रजी 30 आणि इंग्रजी 40 ह्या दोन्ही पण झालेल्या असायला पाहिजेत। आणि मराठी 30 आणि काय पाहिजे, मराठी 30 ही सुद्धा त्या ठिकाणी अनिवार्य आहे। आणि त्याच्यानंतर MSCIT किंवा समतुल्य असावा, म्हणजेच तुमची याच्यासोबत MSCIT सुद्धा काय असावी, झालेली असायला पाहिजे। मग MSCIT असायला पाहिजे, इंग्रजी 30 टायपिंग असायला पाहिजे, इंग्रजी 40 टायपिंग असायला पाहिजे आणि मराठी 30 टायपिंग असायला पाहिजे। मग लक्षात घ्यायचे, तर आपण या पदासाठी अर्ज करू शकणार आहात। ही झाली तांत्रिक। आणि त्याच्यानंतर आपलं ग्रॅज्युएशन झालेलं असावं। मग जे शिपाई पदासाठी फॉर्म भरणार आहेत ते साहजिकच 12वी वर सुद्धा त्या ठिकाणी फॉर्म भरू शकतात। मग पहा, या पदांसाठी अभ्यास करत असताना कुठल्या प्रकारच्या परीक्षा घेतल्या जातात, जर आपण बघितलं स्टेनोग्राफरला त्या ठिकाणी कुठलीही हे नाहीये। त्याच्यानंतर गेलो आपण इंग्रजी लघुलेखन चाचणी, मराठी लघुलेखन चाचणी। आता पहा, जर आपण कनिष्ठ लिपिक, आपण या लिपिक या पदाबद्दल बोलत होतो, मग लिपिकला काय होत असतं, तर आपली 40 गुणांची काय असणार आहे, परीक्षा असणार आहे। मग 40 गुणांची परीक्षा असणार आहे, या ठिकाणी 40 गुणांची काय परीक्षा असणार आहे। मग याच्यामध्ये विषय कोणते असणार आहेत ते पण दाखवू आपण। ओके, पहा 40 गुणांची परीक्षा असणार आहे। याच्यामध्ये मराठी पण असते, इंग्रजी पण असते, सर्वच आपला सरळ सेवेचा कॉमन सिलेबस आहे। मग लक्षात घ्यायचंय, ही झाली 40 गुणांची परीक्षा। 40 गुणांची परीक्षा झाल्याच्या नंतर काय करायचंय पहा, मग आपल्याला इंग्रजी टायपिंग असणार आहे, मराठी टायपिंग एक असणार आहे। मग आपली ही 5 जे परीक्षा होतात, किमान मार्क ज्यांना पडतात त्या टक्केवारीमध्ये हे या ठिकाणी तुम्हाला मराठी आणि इंग्रजी टायपिंगसाठी क्वालिफाय केलं जाणार आहे। त्या ठिकाणी तुम्हाला ही मराठी इंग्रजी टायपिंग प्रत्यक्ष करून दाखवायची। जर तो ब्लॅक मध्ये सर्टिफिकेट काढले असेल
तर इथं नाही होणार हा. ज्यानं रिअल प्रॅक्टिस केलेली तेच न्यायालयामध्ये या ठिकाणी लागू शकते. त्याच्यानंतर 20 गुणांची आपली मुलाखत असणार आहे. मग हा 40 मार्काचा पेपर 20 आणि 20 40 गुणांसाठी मराठी इंग्रजी असे झाले एकूण 40 80 आणि मुलाखत असणारे 20 गुणांचे असा 100 गुणांचा एकूण काय होणार आहे तर या पदांसाठी लागणार आहेत. मग ज्यांना हमाल पदासाठी भरला असेल किंवा शिपाई भरला असेल त्यांना 30 मार्काची परीक्षा असणार आहे. त्याच्यानंतर 10 मार्काची स्वच्छता चाचणी असणार आहे. म्हणजे स्वतः तुला त्या ठिकाणी जायचंय, प्रॅक्टिकलमध्ये स्वच्छता तुला करून दाखवायची, झाडून दाखवायचंय, त्या ठिकाणी कशा प्रकारे काम करतो त्या आधारावरती तुला प्रयत्न आणि 10 मार्कासाठी मुलाखत असणार आहे. असा एकूण 50 मार्कासाठी या ठिकाणी शिपाई पद हमाल आणि शिपाई या पदासाठी 50 मार्क आणि लिपिकसाठी 100 मार्क असतात. मग लक्षात घ्यायचे याच्यामध्ये इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल, विज्ञान आपला जो रेग्युलर सिलेबस असतो तोच असतो. याच्यात त्याला 40 प्रश्न आणि याला त्या ठिकाणी 30 प्रश्नांचा पेपर असतो. जर तुम्हाला या पदांची तयारी करायची असेल तर आपल्या या व्हीके क्लास ॲपवरती एक सरळ सेवा सर्वसमावेशक कौटिल्य नावाची बॅच आहे. ती कौटिल्य बॅच घ्यायची. मग तुम्ही या लिपिक पासून तलाठी पदापर्यंत, त्याच्यानंतर ग्रामसेवक असेल, कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ लिपिक, जलसंपदा विभाग, आरोग्य विभाग अशा कुठल्याही सरळ सेवेची जर तयारी करायची असेल तर ही कौटिल्य बॅच तुम्हाला सर्वसमावेशक अशी बॅच आहे. सरळ सेवेने जे पद भरली जातात त्याच्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी ही बॅच आहे. ती तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता. चला थांबूयात. शुभरात्री.